ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई किंवा खुद्द उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या वल्गना केल्या जात होत्या। मात्र या मतदारसंघात झालेली विकास कामं पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही। त्यामुळे त्यांनी केवळ कार्यकर्त्यांना पुढे करून तुम लढो हम कपडा संभालते हैं अशा प्रकारची भूमिका घेतल्याचं सांगून श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांवर बोचरी टीका केली। अंबरनाथमध्ये देवदर्शन करून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। त्या ठिकाणी जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू, इथून कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी। आदित्य ठाकरे गेले कुठे, वरुण सरदेसाई गेले कुठे, अजून कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी। अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही। म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेले अनेक वर्षापासून आहे। ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी। मोठ्या वल्गना करून झाल्या, पण त्यांना माहिती आहे ह्या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ही महायुतीच्या पाठीशी आहे, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे, विकासाच्या पाठीशी आहे। जे विकासाचं राजकारण गेले 10 वर्ष आम्ही या ठिकाणी केलं, त्या आधारावरती आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोक जे आहेत हे यावेळेस रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे हे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून देतील।